मित्रांनो, जेव्हा जेव्हा श्रीपाद श्री वल्लभ सारामृतमधील हा पवित्र अध्याय तुमच्या समोर येतो, तेव्हा समजून घ्या की ही साधी गोष्ट नाही आहे. हा संकेत असतो की प्रभूंची कृपादृष्टी तुमच्यावर पडली आहे आणि काहीतरी चांगलं तुमच्या आयुष्यात येण्याच्या मार्गावर आहे. कदाचित एखादी आनंदाची बातमी, कदाचित अडकलेलं काम मार्गी लागेन किंवा तुमच्या भाग्याचा दरवाजा उघडण्याची सुरुवात होणार आहे. मित्रांनो, आज उपवास केला असेल किंवा नसेल काही हरकत नाही, कारण हा अध्याय साधा नाही. हा तो दिव्य अध्याय आहे जो देवी देवतांनी सुद्धा श्रवण केलेला आहे. आणि विचार करा, किती मोठं तुमचं भाग्य आहे की तोच अध्याय आज तुमच्यासमोर आला आहे आणि तुम्हाला तो ऐकण्याचं पुण्य मिळत आहे. म्हणून एकच विनंती, हा अध्याय मध्येच सोडू नका, शेवटपर्यंत श्रद्धेने ऐका, कारण प्रत्येक शब्दात कृपा आहे, प्रत्येक ओळीत आशीर्वाद आहेत आणि प्रत्येक क्षणात स्वतः प्रभूंचं स्मरण आहे. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मला खूप मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे तुमच्याकडून एक छोटंसं सहकार्य, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या प्रियजनांना शेअर करा, जेणेकरून प्रभूंची कृपा जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोहोचेल. चला तर मग पूर्ण विश्वास आणि भक्तिभावाने सुरू करूया आजचा दिव्य अध्याय. श्रीपाद श्री वल्लभांचे जन्मरहस्य. बापनाऱ्यांचे दिव्य अनुभव. श्री नरसिंह वर्मास इष्टदेवतेचे दर्शन. बिल्वमंगल आणि चिंतामणी यांचा उद्धार. श्री गणेशाय नमः. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः. श्री गुरवे नमः. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटेच स्नानादी उरकून शंकर भट्ट कुटीत परतले. सुबैया श्रेष्ठींची उर्वरित कथा ऐकण्यासाठी उत्सुक होते. त्यावेळी सुबैया आपली नित्यपूजा आटपून ध्यानाला बसले होते. शंकर भट्टही मग तिथेच आसनस्थ होऊन मनोमन नामस्मरण करू लागले. काही घटकानंतर सुबैयाने आपले ध्यान संपवले आणि शंकर भट्टाकडे पाहून म्हणाले, महोदय, तुम्हाला श्रीपाद श्री वल्लभांचा जन्म म्हणजे एक अद्भुत चमत्कार होत आहे हे माहीत आहे का? अनुसया माते समान असलेली सुमती महाराणी शनिप्रदोष व्रत अति श्रद्धेने करीत असे. त्याच पुण्यप्रभाने श्री दत्त प्रभू तिच्या उदरी श्रीपाद श्री वल्लभांच्या रूपाने अवतरले. योग साधनेत असताना अप्पळ राज शर्मा आणि सुमती महाराणी यांच्या नेत्रांमधून एक योग ज्योती प्रकट झाली आणि त्या दोन दिव्य ज्योतींचा संयोग होऊन तेज सुमती मातेच्या गर्भात प्रवेशले. ही एक अनाकलनीय दैविश योग प्रक्रिया होती. त्यानंतर 9 महिन्यांनी केवळ ज्योतिरूपाने श्रीपाद श्री वल्लभांचा जन्म झाला. केवळ 2 वर्षाचे बालक असताना त्यांच्या असंख्य लीला पिठिकापूरवासियांनी अनुभवल्या. अर्थात सर्व देवदेवतांचं स्वरूप असलेले दत्त प्रभूंना अशक्य ते काय? प्रभूंच्या लीलांचे स्मरण केले तर सर्व पातकांचे राशी सहजच नाश पावतात. श्रीपादांच्या जन्मानंतर अप्पळराज आणि सुमती या दाम्पत्यास 3 कन्याही झाल्या. श्रीपादांच्या पाठची बहीण विद्याधरीचा विवाह मल्लादी घराण्यातील चंद्रशेखर या सत्शील ब्राह्मणाशी झाला, तर दुसरी भगिनी राधेचा विवाह विजयवाटिका या क्षेत्रातील विश्वनाथ कृष्णा व धानुलू या विद्यासंपन्न विप्राशी झाला. सर्वात धाकटी बहीण सुरेखाचा विवाह मंगलगिरी येथील ताडपल्ली दत्तात्रेय अवधानुलू नावाच्या वेद पारंगत विदाशी झाला. गोदावरी मंडळातील ताटकपूर गावातील वाजपेय याजी पाऊंडरिक महायाग विधिवत करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. पिठिकापुरम येथील मल्लादी आणि वाजपेय माजींचा निकट संबंध होता. हे वाजपेय याजी इदम ब्राह्मम इदम क्षात्रम या सिद्धांताचे पुरस्कर्ते होते. म्हणजेच ते ब्राह्मतेजाने युक्त तर होतेच, तसेच त्यांनी क्षात्रतेजही अंगीकारले होते. कन्नड देशात खास ऋग्वेद पाठाच्या अध्ययनासाठी ताटकपुरातून मायनाचार्यल नामक वाजपेय याजी यांना पाचारण करण्यात आले होते. तिथे त्यांनी अनेक अडचणींचा सामना करून वैदिक धर्म जागृत ठेवला. मायनाचार्यांस माधवाचार्य आणि सायनाचार्य नावाचे 2 विद्वान पुत्र होते. सायनाचार्य हे वेद पारंगत असून त्यांनी वेदश्रुतींवर आधारित ग्रंथलेखन केले होते,
तर माधवाचार्य यांनी महालक्ष्मीच्या कृपानुग्रहासाठी तीव्र तपाचरण केले होते. त्यामुळे प्रसन्न होऊन देवी महालक्ष्मीने त्यांना वर मागण्यास सांगितले असता मी लोखंडास स्पर्श करताच ते सुवर्णमय व्हावे असा कृपा आशीर्वाद माधवाचार्यांनी मागितला. तेव्हा आदिशक्ती बदलली. वत्सा, या जन्मी हे सर्वथा अशक्य प्राय वाटते. तू दुसरे वरदान मागावेस. त्यावर अत्यंत लीलतेनं माधवाचार्य म्हणाले, माते, मी तुला साक्षी ठेवून संन्यास घेत आहे आणि संन्यास म्हणजे मनुष्याचा दुसरा जन्मच नाही का? तेव्हा माझ्यावर तुझी कृपा व्हावी हीच प्रार्थना आहे. त्याच्या चातुर्याने प्रसन्न होऊन महालक्ष्मीने त्यांना इच्छित वर दिला. संन्यासाश्रम स्वीकारताच त्यांनी आपले नाव विद्यारण्य स्वामी असे घेतले. त्यांना श्रीपाद प्रभूंचाही अनुग्रह प्राप्त झाला होता. मात्र त्यांचे त्या जन्मी कर्मफळ नष्ट न झाल्याने पुढील शतकात सायणाचार्यांच्या वंशात गोविंद दीक्षित म्हणून जन्म घेतील आणि त्यांच्यावर प्रांताचे कार्यनिष्ठ महामंत्री होतील असा आशीर्वाद देऊन श्रीपाद प्रभूंनी त्यांचा उद्धार केला. त्यांच्याच संन्यास परंपरेतील तिसऱ्या पिढीतील श्रीकृष्ण सरस्वती श्रीपाद श्रीवल्लभांच्या पुढील अवतारात त्यांचे दक्ष गुरु होते. खरोखरच श्री दत्तप्रभू आपल्या साधकांच्या भक्तांच्या सर्वच शुभकामनांची पूर्ती करून सदैव त्यांचे कल्याण करतात. एवढे बोलून सुबैया श्रेष्ठींनी श्रीपादांचे नाम घेत त्यांना प्रणिपात केला. त्यानंतर थोडे जलप्राशन करून त्यांनी पुढील कथा सांगवयास सुरुवात केली. श्रीपाद श्रीवल्लभांचा आपल्या आजोबा म्हणजेच बाप नारुलूंबरोबर विशेष स्नेहबंध होता. आपण दत्तावतार आहोत हे सिद्ध करणाऱ्या अनेक लीलांची त्यांनी आपल्या आजोबांना अनुभूती दिली होती. शंकरा, 2 भुवयांच्या मध्यबिंदूवर आज्ञाचक्र असते हे तर तुला ज्ञात आहेच. योगी अवतारी महापुरुषांचे हे ज्ञान केंद्र त्यांच्या अतींद्रिय दृष्टीमुळे विकसित झालेले असते. याचमुळे ते भूत, वर्तमान, भविष्य जाणू शकतात. असेच एकदा श्रीपादांनी बापनाऱ्यांच्या भूमध्यात स्पर्श केला आणि त्यांना स्वतःच्या पुढील अवतारासंबंधी अभिज्ञान दिले. आपल्या आजोबांचे आज्ञाचक्र जागृत करून श्रीपाद म्हणाले, तुम्हाला संन्यास आश्रम स्वीकारण्याची मनीषा आहे हे मी जाणतो, परंतु ह्या सृष्टीचक्राच्या मी केलेल्या संकल्पानुसार या किंवा पुढच्या जन्मी देखील हे शक्य नाही. यास्तव माझ्या पुढील अवतारात मी तुमचे हे रूप घेऊन तुमची कर्मबंधने, वासना आदींचा नाश करणार आहे. तेव्हा समाधीमग्न झालेल्या बापनाऱ्यांना काही क्षणासाठी हिमालयात कठोर तप करणाऱ्या बाबाजींचे दर्शन झाले. पुढच्याच क्षणी ते प्रयाग या महाक्षेत्रातील त्रिवेणी संगमावर स्नान करीत असल्याचे दिसले. काही वेळात तेथेच श्रीपाद श्रीवल्लभ दिसू लागले आणि बघता बघता ते स्वरूप कुकुटेश्वराच्या स्वयंभू दत्तमूर्तीत विलीन झाले. त्याच मूर्तीने अवधूत स्वरूप धारण केले आणि बापनाऱ्यांची दुहिता सुमती महाराणीकडून भिक्षा स्वीकारली. त्याच अवधूताने श्रीपाद श्रीवल्लभांचे बालरूप घेतले आणि ते सुमती महाराणीच्या मांडीवर हसू खेळू लागले. क्षणार्धात ते तान्हारे बालक एक 16 वर्षीय युवक दिसू लागले. 2 नद्यांच्या संगमावर आपल्या शिष्यासहित अनुष्ठान करीत असलेला तो संन्यासी रूपातील तेजस्वी युवक हुबेहूब बापनाऱ्यांसारखाच दिसत होता. बापनाऱ्यांकडे पाहून मंदस्मित करीत तो योगी म्हणाला, मला नरसिंह सरस्वती असे म्हणतात. मी गंधर्वपूर येथे वास करतो. इतके बोलून ते नदीतील पुष्पासनावर बसून श्रीशैल्यास गमन करते झाले. तेथील कर्दळी वनात अनेक शतके तपश्चर्या करून पुन्हा एकदा ते जलकल्याणासाठी कौपीनधारी वृद्ध तपस्वी वेशांत अवतरित झाले. आपण श्री स्वामी समर्थ असल्याचे सांगून त्यांची प्राणशक्ती वटवृक्षात विलीन झाली आणि त्याचे दिव्य स्वरूप श्रीशैल्य येथील मल्लिकार्जुन शिवलिंगात अदृश्य झाले. त्याचवेळी त्या शिवलिंगातून देववाणी ऐकू आली, बापनाऱ्या,
तू केलेल्या अध्वर्यत्वाने श्रीशैल्य सूर्यमंडळातील तेजाचा शक्तिपात झाला होता. त्याचेच फलस्वरूप म्हणून तुला त्रिमूर्ती दत्तात्रेयांचे स्वरूप असणारा मी श्रीपाद, श्रीवल्लभ, नरसिंह, सरस्वती आणि स्वामी समर्थ या 3 रूपांचे दर्शन देऊन अनुग्रहित करीत आहे. भाव जागृत झालेले बापनार्य सद्गतीत होऊन नमन करीतच होते. त्याच क्षणी ते समाधीतून बाहेर आले आणि काय आश्चर्य! 3 वर्षाचा अतिशय लोभस श्रीपाद त्यांच्याकडे पाहत खट्याळपणे हसत होता. समाधी अवस्थेत असलेल्या त्या दिव्य अनुभवाने आपले जीवन जणू सार्थक झाले आहे असे त्यांना वाटले आणि अतिशय वात्सल्यतेने त्यांनी आपल्या नातवास कवटाळले. बापनार्य आणि अप्पलराज शर्मा या दोघांच्याही घरी अग्निहोत्र करीत असत. साधारणपणे शमी अथवा पिंपळाची काष्टे अग्निकुंडात ठेवून अग्नीची पूजा करतात. मात्र बापनार्य आणि अप्पलराज हे दोघेही समधा अग्निकुंडात घालून केवळ वेदमंत्रोच्चारण करून अग्नी निर्माण करीत असत. त्या दिवशी मात्र बापनारुलींनी अनेकदा वेदमंत्र म्हणूनही अग्नी प्रकट झाला नाही. बापनारी अगदीच हताश झाले. तिथेच खेळत असलेल्या बाळ श्रीपादांनी आपल्या आजोबांची ती अवस्था पाहिली आणि अग्निकुंडाकडे दृष्टिक्षेप करीत म्हणाले, अग्निदेवा, माझ्या आजोबांच्या देवकार्यात तू अडथळा आणू नये अशी माझी तुला आज्ञा आहे. तत्क्षणीच अग्निकुंडात अग्नी प्रज्वलित झाला. हा चमत्कार पाहून बापनार्य दिग्मूढ झाले. दुसऱ्या एका प्रसंगी बाळ श्रीपादांनी आपल्या मातुल आजोबांना त्यांच्या पूर्वजन्मासंबंधीची एक कथा सांगितली. कृतयुगात बापनारुली हे लाभाद नामक महर्षी होते. त्यांचा मंगल महर्षी नावाचा एक शिष्य होता. एकदा दर्भ कापताना चुकून त्याच्या हाताला जखम झाली आणि त्यातून रक्त वाहू लागले. मात्र त्या रक्ताची गाठ होऊन त्यातून सुगंधित अशी विभूती निर्माण झाली. ते पाहून त्या शिष्याला आपणास सिद्धावस्था प्राप्त झाली आहे असा अहंकार निर्माण झाला. तेव्हा श्री महादेव तिथे अवतीर्ण झाले. मंगल महर्षींकडे पाहत त्यांनी स्वतःचा हस्त सहजच वर केला आणि हिमगरीवरून बर्फ पडावा तशी विभूती शिवाच्या हातातून पडू लागली. सदाशिव गंभीर स्वरात म्हणाले, त्रेतायुगात भारद्वाज ऋषी पिठिकापुरम येथे सवितृकाठक यज्ञ करतील. त्या महाचयनामध्ये उत्पन्न झालेल्या विभूतीपैकी केवळ लवमात्र विभूती मी तुला दाखवली. श्री शंकराचे ते बोलणे ऐकून मंगल महर्षींचे गर्वहरण झाले आणि त्याने प्रभूंस साष्टांग नमन केले. पिठिकापुरम या क्षेत्राचे असे महात्म्य आहे. श्रीपादांचे असे कितीतरी अनाकलनीय आणि दैवी चमत्कार बापनार्य, वेंकटप्पा श्रेष्ठी आणि नरसिंह वर्मा यांनी अनुभवले होते. एक दिवशी नरसिंह वर्मा बाळ श्रीपादांना आपले शेत आणि इतर जमीन दाखविण्यासाठी आपल्या घोडागाडीतून घेऊन गेले होते. त्यांची मुबलक जमीन होती. त्यांच्या सुपीक शेतात विविध प्रकारची पिके, भाज्या आणि फळांचं उत्पन्न होत असे. मात्र एका शेतातील दोडक्यांचा वेल बहरत नसे. कधी काळी चुकून एखादे फूल आले तरी ते एकतर गळून जाई अथवा सुकून जाई. त्यातूनही त्या वेलीस एखादे फळ आले तर ते अतिशय कडवट असे आणि कोणीही खाऊ शकत नसे. नरसिंह वर्मांनी तो दोडक्याचा वेल बाळ श्रीपादांना दाखविला आणि म्हणाले, श्रीपादा, या ते वेलीचे दोडके नेहमीच कडूच निघतात बरे. त्यावर हसत श्रीपाद उत्तरले, आजोबा, ही भूमी अतिशय पवित्र असून पुरातन काळी अनेक दत्तोपासक इथे साधना करीत होते. श्री दत्तात्रेयांचे बालस्वरूप असलेल्या माझ्या पदस्पर्शासाठी ही धरणी माता आतुर झाली होती. तिचे हे मागणे तिच्या भाषेत आपणास सांगत होती. आज या भूमातेची प्रार्थना फळास आली आणि तुम्ही मला इथे घेऊन आला. यापुढे या वेलीस उत्तम प्रकारचे दोडके येतील. बाळ श्रीपादांची हे वरप्रद बोलणे ऐकून नरसिंह वर्मा अतिशय आनंदित झाले आणि कृतज्ञतेने म्हणाले, प्रभू, आपल्या कृपादृष्टीमुळेच यापुढे चवदार दोडके या शेतात उत्पन्न होतील, यात काहीच शंका नाही. मात्र माझी एक प्रार्थना आहे. आपण या दोडक्याचा प्रसाद म्हणून स्वीकार करावा. त्याचा भक्तिभाव जाणून श्रीपाद स्वीकृती देत म्हणाले, आजोबा, आमच्या घरी सर्वांनाच दोडक्याचे वरण आवडते. तुम्ही तयार झालेले दोडके आमच्या घरी पाठवा. मी ते अवश्य ग्रहण करीन.
नवलाईची गोष्ट म्हणजे त्या प्रसंगानंतर त्या वेलीस अतिशय रुचिक असे भरपूर दोडके येऊ लागले. बाळ श्रीपाद नरसिंहवर्मांच्या शेतातून खेळत बागडत फिरू लागले. थोड्या वेळाने तिथे आसपासच्या पहाडांवर राहणारे काही भिल्ल युवक युवती आले. ग्रामस्थ त्यांना चेंचू असे संबोधत असत. त्या सर्वांनी श्रीपाद प्रभूंना भक्तिभावाने वंदन केले. त्यावेळी नरसिंहवर्मांना श्रीपादांच्या मुखमंडळाभोवती दिव्य तेजोवलय दिसले. त्यांच्याकडे मंदस्मित करून प्रभू म्हणाले, आजोबा, हे चेंचू लोक नरसिंह अवताराशी निगडीत आहेत. ते देवी महालक्ष्मीला आपली बहीण मानतात आणि तिची आराधना करतात. तुम्हीही श्रीहरी विष्णूंचा अवतार नरसिंह यांचे भक्त आहात. तुम्ही या चेंचू लोकांची मनपूर्वक प्रार्थना केल्यास तुम्हाला तुमच्या इष्टदेवतेचे दर्शन होईल. क्षणभर बाळ श्रीपाद आपली थट्टा मस्करीच करीत आहे असे नरसिंहवर्मांना वाटले. तरीही त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्यांनी त्या चेंचू युवक युवतीस श्री नरसिंह स्वामींचा दर्शन लाभ व्हावा अशी विनवणी केली. त्यावर आपली अशी इच्छा असेल तर आम्ही आत्ताच आमची बहीण चेंचू लक्ष्मी आणि तिचा पती नरसिंह यास आपणाकडे घेऊन येतो असे म्हणून हसत हसत ती मंडळी निघून गेली. क्षणभर विश्रांती घेऊन सुबैया म्हणाले, शंकरभट्टा, श्रीपादांचे प्रत्येक वचन लीला त्यांच्या साधक भक्तांच्या हितकल्याणासाठीच असत. त्यांना अनन्य भावाने शरण आलेले अभक्त पशु पक्षी आणि इतकेच नव्हे तर भूमी यांचाही त्यांनी सदैव उद्धारच केला. कर्मसंयोगाने मीही त्याच वेळी नरसिंहवर्माच्या शेताजवळून जात होतो. श्रीपाद प्रभूंनी मला हाक मारून जवळ बोलवले आणि म्हणाले, सुबैया श्रेष्ठी, त्या वृक्षाजवळील मार्गावरून कोण येत आहे ते पाहिलेस का? अरे, ते बिल्वमंगल आणि चिंतामणी वेश्या आहेत. तू आता त्वरित या ठिकाणी वाळलेल्या काटक्यांचा ढग करून पेटव. श्रीपादांचे ते बोलणे ऐकून मी आणि नरसिंहवर्मा दोघेही अचंबित झालो. मी प्रभू दाखवत असलेल्या विषयाने वळून पाहिले तर खरोखरीच माझा मित्र बिल्वमंगल आणि चिंतामणी वेश्या श्रीपाद प्रभूंकडे चालत येत होते. ते दोघेही अजून श्रीपाद प्रभूंजवळ पोहोचलेही नव्हते. तोपर्यंत श्रीपादांच्या आज्ञेचे पालन करीत आम्ही सुक्या काटक्या गोळा करून पेटवल्या. जशा त्या शुष्क काष्टांनी पेट घेतला त्यावेळी थोड्याच अंतरावर असलेल्या बिल्वमंगल आणि चिंतामणी या दोघांनाही आपले शरीर जणू दहन होत आहे अशी पीडा होत होती. त्या वेदना असह्य होऊन अखेर त्या दोघांचीही शुद्ध हरपली आणि ते जमिनीवर कोसळले. त्यांच्या सहाय्याकरता आम्ही त्यांच्याकडे धाव घेऊ लागलो, परंतु श्रीपाद स्वामींनी आम्हास थांबविले. काही क्षणातच त्या दोघांचीही शरीरातून त्यांच्याच सारख्या दिसणाऱ्या 2 काळ्या आकृती बाहेर पडल्या आणि वंदन करीत त्या अग्नीत भस्मसात झाल्या. या आकर्षित प्रकारानंतर बिल्वमंगल आणि चिंतामणी दोघेही शुद्धीवर आले. तेथे श्रीपादांना पाहताच त्या दोघांनीही त्यास अतीव श्रद्धेने वंदन केले आणि सद्गतीत होऊन आपली कहाणी सांगू लागले. ते दोघेही गुरुवायूर क्षेत्री श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी गेले असता सुदैवाने तेथेच त्यांना कुरुरम्मा नावाच्या महायोगिनीच्या दर्शनाचा लाभही झाला. तिने सहजच त्या दोघांना श्रीपाद श्रीवल्लभांचे लवकरच दर्शन घडेल असा कल्याणप्रद आशीर्वाद दिला. त्या अधिकारी योगिनीने दिलेल्या अभिपसिताच्या देवी प्रभावाने बिल्वमंगल आणि चिंतामणीच्या मनात भक्ती वैराग्याचे बीज पुरत गेले. पिठिकापूरकडे येत असताना मार्गात त्यांना मंगलगिरी हे जागृत स्थान लागले. त्यांच्या नृसिंहस्थीतील स्वामींचे दर्शन घेत असताना त्यांना हे स्वामी कुरुरम्मांच्या शुभ आशीर्वादाने जेव्हा आम्हास श्रीपाद प्रभूंच्या दर्शनाचा लाभ होईल त्याचवेळी आम्हास त्यांच्याबरोबर आम्हास आपलेच म्हणजे श्री नरसिंहांचे दर्शन होईल अशी सौभाग्य आम्हास प्राप्त व्हावे अशी आर्त प्रार्थना केली. मी आणि नरसिंहवर्मा या सर्व अतर्क्य घटना पाहून स्तंभित झालो होतो. एवढ्यात ते पहाडी भिल्ल आपली बहीण चेंचू लक्ष्मी हिला घेऊन त्या स्थळी
आले. त्या युवक युवतीबरोबर श्री नरसिंहदेवही होते. दोन्ही हात मागे बांधलेल्या श्री नरसिंहदेवास त्या चेंचू लोकांनी श्रीपाद प्रभूंसमोर आणून उभे केले. अशा एकामागून एक घडत असलेल्या विचित्र लीला पूर्वी कधी कुठल्याही युगातच झाल्या असतील असे मला वाटत नाही. श्रीपाद स्वामींकडे दृष्टिक्षेप टाकत श्रीपाद प्रभू प्रश्न विचारू लागले. पूर्वयुगातील नरसिंह तूच आहेस ना? ही चेंचू लक्ष्मी तुझी पत्नीच आहे ना? आणि तूच हिरण्यकपशूचा वध करून आपला भक्त प्रल्हाद याचे रक्षण केले होतेस ना? उत्तरादाखल श्री नरसिंहदेवांनी त्रिवार होकार उच्चारला. त्याच क्षणी श्री नरसिंहदेव व चेंचूलक्ष्मी हे दिव्य ज्योतीत रूपांतरित झाले आणि श्रीपाद प्रभूंच्या शरीरात विलीन झाले. त्याचबरोबर ते सर्व पहाडी चेंचू लोकही अंतर्धान पावले. श्रीपाद स्वामींची कृपा आणि आशीर्वचनामुळे माझा मित्र बिल्वमंगल महर्षी झाला आणि चिंतामणी योगिनी झाली. त्यावेळी या चित्रविचित्र घटना घडलेल्या नरसिंहवर्मांच्या जमिनीवर लवकरच एक ग्राम निर्माण होईल आणि त्या गावाचे नाव चित्रवाडा असेल अशी श्रीपाद श्रीवल्लभांनी भविष्यवाणी केली. अर्थात हा देखील दत्तप्रभूंचाच सिद्ध संकल्प होता. हेच सत्य आहे. हा कथाभाग सांगून सुबैया श्रेष्ठींनी उच्च स्वरात 3दा श्रीपाद श्रीवल्लभांचे नाम घेतले आणि मोठ्या भक्तिभावाने प्रभूंचा जय जयकार करू लागले. स्वामींच्या या अघटित सामर्थ्या लीला ऐकून स्तिमित झालेले शंकर भट्ट त्यांच्याही नकळत त्या जय जयकारात सुबैयांना साथ देऊ लागले. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. अध्याय फलश्रुती. दुर्गुणांपासून मुक्ती होती. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आणि आजचा तुम्हाला कशी वाटली कथा तेही मला सांगा. आणि आज आहे आमलकी एकादशी, त्याच निमित्ताने आजची कथा तुम्हाला कशी वाटली तेही सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.